काय मग आज तर खुश खुश आहे बाबा गडी. आज तर आई येऊन राहिली, मोठी आई येऊन राहिली. हा मला आज खुश खुश दिसून राहिली. चला, काही पण तुमचं आपलं. मी रोजच खुश राहते, समजलं का? हो, रोज तर खुश राहत तू, माहित आहे मला. आज जरा जास्तच खुश वाटून राहिली. चेहऱ्यावरची रोनकच वेगळी आहे. तेच वेगळं आहे चेहऱ्यावरचं. आई येऊन राहिली ना पप्पा म्हणून. बरं चल जाऊ दे वा, मला उशीर होऊन राहिला ऑफिसला जायला. मला ऑफिसला जावं लागते. तुझ्या पुढे का बोलले खाऊ का मी साहेबाचे. मी काय म्हणते, उद्या सुट्टी टाका बरं. म्हणजे उद्या ते तिळं आहे ना, तर ते तुमचं काम आहे बरं उद्या. मग मला सांगितलं नाही. म्हणून म्हटलं पहिले सुट्टी टाकून द्या. म्हणजे आजच सांगून द्या तुमच्या साहेबाला. आणि उद्या अजून तू म्हणीन की भेटतच नाही, खूप सुट्ट्या झाल्या या महिन्यात, असं तसं. मग पहिलेच सांगून द्या. पहिली संक्रांत आहे आपली. अगं पण होत असेल तर करून घ्या तुम्ही बाया बाया. म्हणजे आहेच का माझं काम, पाहिजेच का मी. नाही तर काय पाहिजे, म्हणजे फोटो नाही काढायला लागत का नवऱ्यासोबत? एकटी फोटो काढू का मी तिळव्याची? घ्या आता. म्हणजे फोटो काढायसाठी मला काय घरी ठेवतं का. पूर्ण दिवस गमावतं का माझा 2 फोटोसाठी. एक काम कर, माझे AI ने फोटो एडिट करून टाकजो. चला, तुमचं आपलं काही पण. नवरा माझ्यासोबत राहत असताना मी असं कामं कशाला करू? याने फोटो एडिट करायचे, काही पण आपल्याला लावत राहता मनानच. बरं, मी मजाक नाही करू राहिली तुमची. उद्या घरी थांबजा, हा? ठीक आहे ठीक आहे, मी बोललो सरांसोबत, सर्व म्हणत होते. बरं मी काय म्हणतो, तुला काही आणून देऊ का बाहेरून? काही नाश्ता वगैरे, काही गोड स्वीटमध्ये काही. नाही नाही, काही नाही, आम्ही घरी करून टाकू, काय करायचं ते. नाही नाही, काही फ्रुट्स वगैरे, आईस्क्रीम वगैरे. आईस्क्रीम थंडीची तर कोणी खातच नाही मला. पण फ्रुट्स काही, कलाकंद, काही श्रीखंड, काही नाश्ता, कचोरी, समोसा, काही असं. नाही नाही, तसं काही खात नाही. आई मोठी आहे, त्यांना बाहेरचं आवडतच नाही, घरचंच आवडते. तुला माहित नाही का मामीला असं काही बाहेरचं आवडत नाही म्हणून? नाही नाहीस का तू? अरे आई नाही नाही, ते मला माहिती आहे मामीला आवडत नाही, पण जसं म्हटलं. असं म्हटलं की मामी आता सासू झाली तर मामीची आवड निवड बदलली काय, असं वाटलं तुला? नाही. अरे नाही नाही आई, तसं नाही तर ते. जाऊ दे. बरं मी चाललो आता. हा दे. साक्षी, पण लावलं त्या मायले, कधी टाईम आहे विचारणं. आता आई निघाली ना, निघाली आई. पण ते स्पेशल गाडी थोडी केली, गे दोघी जणी आहेत ना त्या, तर गाड्या बदलत बदलत या लागते ना, म्हणून टाईम लागून राहिला. बसली म्हणे गाडी, पण गाडीच नाही भरली म्हणे, अर्धा घंटा बसली राहिली म्हणे. गाडी भरली की मग गाडी दबते म्हणे. असं आहे ते. येतेच ना आता. बरं बाबा, जाय रे मग त्या ऑफिसात, उशीर होऊन राहिला तुला. अरे आल्या का त्या बाया, किती टाईम आहे त्या बायाले. म्हणजे ते, म्हणजे मग मी ते. आता म्हणजे मी ते, मग म्हणजे मी, असं काय आहे? त्या बाई आल्या तर नाही आल्या, तुम्हाला काय करावं लागते? त्या बाया तुमच्या बसून बसतात काय? अव तसं नाहीये. मग त्या बाया आल्या की अजून मग बाहेरच जा. तुम्ही इकडेच नका बसून, तुम्ही तिकडेच नका बसून, टीव्हीचा आवाजच कमी करा, म्हणून सांगून राहिलं बा. तुम्ही दोघे बापले का पागल झाले का काय? नाही बाबा. बरं झालं ते जुनेच पाहुणे आहेत. भाऊजी होईना माई, पहिल्यांदा आली का आपल्या घरी? दोन्ही भावाच्या आहेत ना माया. जुनं जुनं नातंच नवं केलं ना आपण. हे नवीन आता थोडी नाही काही. ती योगशी तसंच लागलं साक्षीला म्हणे, कचोरी आणू काय, समोसे आणू काय, अमुक आणू काय, ढमुक आणू काय. आता माहित नाही का मामी आहे ना त्याची? सासू झाली म्हणून वरवर करून राहिला. शाही नाही मानाचा. मामीची कधी वरवर नाही केली. मामी येत जाय तर कधी वर बोलायला तयार नव्हता. आता सासू झाली तर लगे पाहा मागे मागे हेंटे तिच्या. पाय बा तू आता, तुझीच भाऊजी, तुझीच भाची, तुझ्याच पोरगो. मी काय बापा अलगच हाव. शेवटी मी परकाच. तुम्ही तुमचेच हा. मला काय सांगतो, तुला तर भाची सून करायची होती. मग घे ना आता. बापरे, हे थकल्यासारखं वाटून राहिलं. खरंच डिलिव्हरी खूपच कठीण आहे बाबा. आई होण्याचं महत्त्व आई झाल्यावरच समजते बरं, तोपर्यंत समजतच नाही. खरंच. माझ्या दिदूला जन्म देताना मला असं वाटलं की खरंच आपल्या आईने आपला जन्म देताना किती त्रास सहन केला असेल, किती खळा, किती वेदना सहन केल्या असतील. तेव्हा कुठं आपण जन्माला आलो. आजकालची पिढी, तरुण पिढी हे पटकन आईवडिलांना बोलून किती मोकळी होऊन जाते. पण अरे, तुम्हाला जन्म देताना त्यांना कोणत्या कोणत्या यातना भोगाव्या लागल्या ते जरा माहीत आहे का तुम्हाला? नवीन जन्म होते का बाईचा, नवीन जन्म. अरे बापरे,
खूपच थकल्यासारखं वाटून राहिलं बाबा बाबा. आणि नॉर्मलचा त्रास सहन केला, शेवटी नॉर्मल झालंच नाही. शेवटी करायला लागलं शिजरच. म्हणजे दोन्ही अनुभव आले मला, नॉर्मलचं याला आणि शिजरचं याला. अरे देवा, म्हणून एवढी थकली मी आता. एवढी सोय घेणारी असल्यावरही थकल्यासारखं वाटते बाबा. उठावं नाही वाटत, पोरगी रडली तर घ्यावं नाही वाटत. बरं झालं आई आहे जवळ, नाही तर काय हाल झाले असते काय माहीत. झोपली का आपली दिदी? झोपली? कोण? प्रियंका? ये ना. अरे झोपा झोपा ताई, उठू नका, झोपा, आराम करा. बसून बसून ही पाठ दुखते ना तुमची, झोपूनच राहा. मी सहज आली होती आपल्या चिवसोबत बोलायला. चिव आल्यापासून करमत नाही आहे. एकदम काम केलं की इकडेच या वाटते. असं चला चिव सांग थोडंसं बोलू बाबा, मग अजून कामं करू. हो ये ना ये. झोपा नाही तर नंतर येईल मी. नाही हो, कशी झोप येते प्रियंका, अंग टाकून आहे फक्त मी. बरं प्रियंका, म्हटलं का प्रियंका, तेजस्विनीच्या आईला फोन केला होता की नाही? आपलं काम आहे फोन करून दे ना. फोन करून दे, आपस यो ना यो पाहिले, पण फोन करून दे. उद्या कसं आपल्यावर नाही राहायला पाहिजे ना. फोन नाही केला. हो ताई, बरोबर आहे तुमचं, पण आईनं काही म्हटलं नाही फोन करायचं. म्हणा कसं काय करू मग मी? आई विसरून गेल्या असतील ग. आईच्या मनात काही नाही असं, लावून द्यायचं. तरी एक वेळ विचारील मी, मग लावेल. म्हणजे अजून मग म्हणायला नको मनानच केला हे की नाही. विचारून घ्यायचं मग लावून द्यायचं फोन. चांगलं नाही वाटत. तेजस्विनीनं तेजस्विनीचा फोन नाही आला. तिला माहीत नशीन झालं का बरं. समजा हे झाली तर स्टेटस वगैरे पाहते का तुझं? ते स्टेटस टाकलं होतं तू तर पाहिलं का ते स्टेटस? अरे स्टेटस वगैरे लक्ष आलं माझं. स्टेटस ते पाहते, कधी नाही पाहत तिला. म्हणजे मी काही एवढं लक्ष देत पण नाही स्टेटसवर. एवढ्यात काही पाहायला नाही वाटते तिनं, पण तिला माहीत झालंच असेल. माहीत झालं असेल तिला. आतापर्यंत का माहीत व्हायचं राहते काय. पण तिचे काम होतं की समजा फोन कर ना, तिने फोन नाही केला. खूपच हेकडसारखी वागते बाई. कशी आहे गं, हिचा संसार पण समजत नाही का बरं. बाईची जात आहे, थोडंसं आपण नमती घेतली पाहिजे. शेवटी माणूस आहे, माणूस नमती घेतात का बाई कोणतीच? नमती बाईला घ्यायला लागत असते. ताई, तिला नमती घ्यायची असती तर ती गेलीच नसती. ते सगळ्या बाया का आपल्यासारखंच आहेत काय? साधारण घरगुती बाया. शिकली सवरलेली आहे बाबा, ते नोकरी करते, ते कशाला नमती घेते? इंडिपेंडंट वुमन आहे ते. हो बरोबर आहे तुझं. आपण तिच्या एवढं शिकलो नाही, पण थोडंफार आपणही 2 वर्ग शिकलो. पण किती काही इंडिपेंडंट वुमन असलं तरी माणसाची नवऱ्याची गरज तर लागतेच ना. जीवन जगण्यासाठी तर नवरा पाहिजेच ना. जे बाईला नवरा नाही त्या बाईकडे पाहण्याची नजर किती खराब असते. किती वाईट नजर पाहतात मग तिले समाज, लोक. जगू देतात का एकट्या बाईले? आता विचार कर. माझं म्हणणं ऐकून लग्न झालं ना, आता झालं. आणि एवढं किशोर भाऊ खराब पण नाही, घर पण खराब नाही. मग थोडंफार होतच राहते, भांडायला लागतेच. समजून घ्यायला पाहिजे बाई तिनं. ताई, तिच्या डोक्याचं सगळं वरून जाते. त्या गोष्टी तिला पटतच नाहीत. तिचे विचार जास्तच फ्री आहेत. जाऊ दे, काय करता आता. जसं नशिबात असेल तसं होईल. बरं ताई, आपल्या दिदूचं नाव ठरवलं की नाही काही? दिदूचं नाव अच्छा आता ठरवतील ना बाबा. आताचा काही फोन नाही आला. बरं, दोघी आत्याला फोन केला होता की नाही? हो मग काय तर बापा, दोन्ही आत्याला मी स्वतः फोन केले. उलट्या बोलत होत्या आत्या. आता आहेच बरं तशा उलटे. खाली डोकं वर पाय आहेत त्या आत्याची. चांगलं दोघीतली आणलं की डोकं खाली करा, पाय वर करा, ठेवा बांधून घरा देखा, घालून द्या मिरच्याची धुनी. चांगले सटके हाणाव त्यांनी, असाच विचार आहे माझा. काय बाई प्रियंका, तू काय गरज नाही ना पण एवढं करायची. जाऊ दे, ते स्वभाव सोडून दिलं पाहिजे. बरं काय म्हणत मग, आनंद झाला की नाही? भाची झाली तर का भाचा पाहिजे होता? वंशाली दिवा टेले काय होताई, भाचा हो का भाची हो, तोंड कसं दिवाकडेच राहत त्यांची. त्याला काय फरक पडते? उलट्या बोले बाई. हळदी कुंकू आहे म्हणे आमच्या घरी, हळदी कुंकू आहे म्हणे. कोणतं होतं म्हणे दोघीच्या घरी एखाद्याची हळदी कुंकू झालं. जाऊ दे, आता इथे नुसतं बारशाले. हाय डोक्याला ताप आलाय की जायचं नावच घेत लवकर घोड्या. जाऊ दे, आपली दिदूला का सांगू त्यांच्याबद्दल काही, तशीच होईन आपली दिदू. जाऊ द्या, घोड्यासारखी घोडी. जाऊ दे ना बाई प्रियंका, किती की लांब ठेवलं या पोरीले, तरी शेवटी रक्त आहे ना बाई. आत्यावर जाते ना भाची, शेवटी रक्तावर रक्त जात असते, आपल्या अर्थ जात असते काही. ते म्हणत नाही काय आता तशी भाची. तसं आहे ते.
का म्हटलं एक फोन नाही आहे म्हटलं मला मग तुझ्या सासरचा आज झाली ना ते इले शाळे पोरगी झाली ना काय बोलतो बरं झाली बाबा आपल्याला माहिती नाही मला माहिती नाही काय. अहो 5-7 दिवस झाली मला त्याच दिवशी माहीत पडलं मी सांगितली तेजस्वीनी रे. अरे वा चांगलं आहे मग तर झालं की पाय आले. मग मी तुम्हाला तेच म्हणून राहिली की तिच्या घरचा एक फोनही नाही आहे म्हटलं कसं काय जाता. आता पाय रे आता फोन नाही तर आपल्या चुकी आहेत ना. आपली बाई तरी फोन करते काय. आता 1200 वर्ष आला फोन तर चालली जातो जाऊ दे. मला तरी वाटतं की फोन येईन त्याचा 1200 पाहिजे कधी. हो चालली जाईन बाबा मी मग आता थोडी तुटलं काही आहे की नाही. मग काय तर लोकांचं वर्ष आठ पडेल राहते तर नातं नाही तुटत आपलं काय आहे इन महिना 2 महिने झाले मी गेलाय पोरगी तर काय आहे की नाही. कशाला जास्त फाटल्यानं फाटते मग कशाला ताणून धरा नातं तू कशाला तोडा कोणाशी शेवटी हाय तर सोयराच. मी तुला तेच म्हणून राहिलो मग आता थोडं थोडायचं आपल्या तिच्या संग. बाईचा राग शांत झाला बाई डोकं जागेवर आलो की उगीच चांगलं कसं. हे बाय पार्वती टेन्शन नको घेऊ तू. आपण कोणाचं वाईट केलं काय कोणाची घरं तोडली काय आपल्या पुढे चांगली बुद्धी देऊन देऊ तर चांगलं होईल पाहिजे तू. जसे आपण कर्म केलं तसं आपल्याला फळ भेटते असते आपल्या मागच्या जन्माची भूक काही तिची भूक असते मग आपण आपली पोरगी अशी वागून राहिली तर एक नाही दुसरी समजलीच पाहिजे. देव बाप करे लवकर समज आली पाहिजे तेजीले लवकर तिच्या घरी गेली की कसं आनंद वाटते मग माया मनाले. साक्षी साक्षी ओ बाई साक्षी आता मला का वहिनी या वहिनी या मनोरमा वहिनी आले या अरे बाबा इन बाईले संक्रांत आलो इन बाईले संक्रांत हो आता इन झाली मी तुमची पहिली ननद होती या साक्षी ती आई मोठ्या आली हो आली का आई ये ओ बाई आली बरं वहिनी ठेवा त्या बॅगा साक्षीच्या बॅगा ठेवा बाई तिकडे हात टाकीत धुवा वहिनी मी चहा टाकतो. हो बाई धुतो ना राहू द्या ना साक्षी करीन चहा तुम्ही बसा. नाही तुमच्याकडे बसीन ते मी ठेवतो चहा. आता माझी साक्षी 8 दिवसात तुझ्या पतलीत झाली वा दुसरं त्या अंगाचं मासच कोण खरडून काढलं इतकी गोंधळ झाली वा. काय पण बोलते का मोठी मी कुठे रोड झाली तशीच काय मी साडीमुळे वाटून राहिलं शिन तुला साडीशीच आपण चुकून बसते अंगावर म्हणून. मला नको शिकू डंगन धुतला लहानपणी ती मला शिकवत काय पाय रोड झाली की नाही आता होतेच बाई 1-1.5 किलो इकडे तिकडे वजन कमी जाऊ दे काय घर म्हटलं की काम पुरतेच ना. आता ते घर म्हटलं तरी काय झालं सुनवाईच आहे की नाही साक्षी. जाऊ द्या तुम्ही दोघींची नजर आम्हाला पाहायचं वेगळंच झालं 8 दिवसानंतर पाहून राहिल्या तर सगळे 8 वर्षानंतर पाहून राहिल्या. जा हात पाकीत पाय धुवा. हो धुतो बाबा धुतो. नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट्स करत जा तेवढंच आम्हाला तुमची कमेंट्स वाचून छान वाटते. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्या दोन्ही चॅनलवर आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. तर दोन्ही चॅनलचे व्हिडिओ सांगत जा कसे वाटतात आवडतात ना आपल्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला. उद्या माझा चिडवा आहे तर नक्की सर्वजण कार्यक्रमाला या मग म्हणता सांगितलं नाही. तर उद्या भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या. आणि हो थोडा आवाज बसला माझा सर्दी झाला म्हणून थोडा आवाज क्लिअर येत नव्हती समजून घ्या माझा आवाज आला. लवकरच तब्येत चांगली झाली की आवाज आपला बरीसारखा येऊन जाईल.